पुरंदर जिल्ह्याविषयी माहिती सादर करणार आहे. प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराजा श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की. पुरंदर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे. राजूच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे. हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रिय व बरबड किल्ला म्हणून ओळखला जाणारा पुरंदर किल्ला मराठा साम्राज्याचा पराक्रमाने प्रतीक असणारा किल्ला पुरंदर किल्ला पुण्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर पुरंदरचा किल्ला आहे. हा किल्ला आकाराने मोठा आणि मजबूत असून अत्यंत सुरक्षित असा मानला जात होता. या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि धान्य साठा करून दीर्घकाळ किल्ला लढवता येऊ शकत होता. त्यामुळे या किल्ल्याला खास महत्त्व होते. पुरंदर किल्ल्यात 3 भाग आहेत. नावाच्या मतात उत्तर बाजू, दक्षिण बाजू व पश्चिम बाजू बिने दरवाजा हा किल्ल्याचा एक मुख्य मार्ग आहे. सुमारे 1200 वर्ष जुना असलेले या किल्ल्यात सिंहगड, राजगड व विचित्रगड किल्ल्यासह दृष्टीस पडतात. सध्या पुरंदर किल्ल्यावर मातीच्या उत्तर दिशेस भारतीय सैनिकांची छावणी आहे. पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांच्या पोटी 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. ही घटना पुरंदर किल्ल्याला इतिहासात अजरामर करून गेली. पुरंदर किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1500 मीटर आहे. किल्ल्याचा प्रकार गिरदर्शक आहे. 1946 रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. 1649 मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहाने बस्तेखान्यात रवाना केले. छत्रपती शिवाजी महाराजांची परिस्थिती भूमिका घेतली. फतेखाना स्मृती देण्यासाठी महाराजांनी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी पुरंदर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. तो महाराज निळकंठराव यांच्या ताब्यात होता. बांधण्याचा फायदा उठवून महाराजांनी प्रवेश केला. या किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फतेखानाची झुंज दिली आणि लढाई जिंकली. सन 1655 मध्ये शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यास गडाच्या सरनौबत नेमले. औरंगजेब बादशाहचा फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशाहवर जबरदस्त बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. त्या सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला. त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. औरंगजेब बादशाह याने मिर्झा राजा जयसिंग या आपला बलाढ्य सेनापतीला शिवरायावरून धाडले. त्यांच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला. अलोट खजिना, अफाट दारुगोळा बरोबर दिल्या. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांना बिमोड होऊ शकणार नाही.
हा दिलेर खान जाणून होता. त्यामुळे दिलेर खानने पुरंदरला वेढा दिला. त्याची फौज मोठी होती, पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी हा मोठा शूरगडी होता. त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूर होते. हे सारे घेऊन तो लढाईला उभा राहिला. दिलेर खानाच्या तोफा गडाडू लागल्या. तोफाचे लालबड गोळे किल्ल्यावर कोसळू लागले, पण मुरारबाजी व त्याचे मावळे असले नाही. ते आधी जोराने झुंजू लागले. मुघलांनी तोफांचा भडीमार केला. माचीचा बुरुज घासळला. माचीवर मुघल घुसले. दिलेर खानाने माची जिंकली. मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याचे एकूण 500 मावळे निवडले. त्यांना घेऊन त्याने हल्ला करायचा शोध केला. बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला. अरे माझे अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले. मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला. मुरारबाजी खानाच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गोंधळ माजला की एका हवाकर उडाला. दिलेर खान अपमानित हत्तीवर बसला व त्याने समोर पाहिले. त्याच्या समोर मुलार खान होता. मुलार खानाची तलवार कोणाच्या छताडात, कोणाच्या कंठात, तर कोणाच्या मस्तकात शिरत होती. मुरारबाजी कोणालाही वाटत नव्हतं. मुरारबाजीचे तेवढे पाहून दिलेर खान थक्क झाला. चांगला बघून मुरारबाजीचा कळा कापा तेवढे म्हणले पाय म्हणून तू शत्रूचा अंगा जावला. मुरारबाजीची संख्येत जोराने उडू लागली. जो आडाला तो ठार झाला. या एकट्या वीराला मुलगांनी चौकटून घेतले. इतक्यात दिलेर खान अंबारीतून ओरडला. मुरारबाजी तुझ्यासारखा संशयबाज जर मी आजवर पाहिला नाही. तो आमच्या बाजूला एक कळून घे. बादशाह तुला सरदार करतील, जहागिरी देतील, बक्षीस देतील. मुरारबाजीने दिलेर खानाचे शब्द ऐकले. रागात त्यांचे डोळे लाल झाले. तो चौथान म्हणाला, अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसं तुझ्या कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशाहाची जहागिरी हवी कोणाला? मुरारबाजीने खानाच्या दिशेने झोप घेतली आणि तो तुफान कत्तल करून सुटला. दिलेर खानाने अंबारीतून बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. तिला दे, माग दे. ही बातमी कळल्यावर शिवरायांना खूप दुःख झाले. त्यांनी विचार केला एक किल्ल्यावर लढता येईल, पण विनाकारण माझे मरतील. शिवरायांना ते नको होते. करणार काय? शक्ती चालेना, युक्ती उपयोग पडेना. तेव्हा काही काळ माघार गेलेच योग्य म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले. शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले. ते म्हणाले, मिर्झा राजे आपण राजपूत आहात. आमचे दुःख आपण जाणता. बादशाहच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे. लोकांचे हाल होत आहेत. लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे. आपणही हे काम हाती घ्या. मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू. इतिहासात अजरामर असलेला किल्ला म्हणजे पुरंदर किल्ला. ज्या किल्ल्यावर नेहमी आलं की एका डोळ्यात असू आणि एका डोळ्यात हसू असतं. आनंद याचा की आता छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. दुःख एवढ्यातच होतं की मुरारबाजींनी किल्ल्यावर देह ठेवला. अल्या जेजुरी बलाढ्य सोनारी मध्ये वाहतो करा. अल्या जेजुरी बलाढ्य सोनारी मध्ये वाहतो करा. पुरंदर सोबती शिवशाहीचा तुरा. पुरंदर सोबती शिवशाहीचा तुरा. असे वर्ण असणारा वज्रगड म्हणजे पुरंदर किल्ला. रणधुंदा सरदार मुरारबाजी यांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी म्हणजे पुरंदर. धगधग तलावावर स्वराज्याचा छावा. धगधग तलावावर स्वराज्याचा छावा. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ला पुरंदर. पुरंदर किल्ला मराठा साम्राज्याचा एक महत्वाचा किल्ला होता. हा किल्ला ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिला आहे. तसेच आज हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो.
जयसिंग होता धूर्त होता. त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितला. त्यांनी तह केला. या तह शिवरायांनी 23 किल्ले व त्याखालील 4 लक्ष हवनांचा विकून मुघलांस देण्याची कबूल केले. हा तह 1665 साली झाला. इतिहास प्रसिद्ध असा हा पुरंदर तह पुरंदरचा तह झाला. त्याचवेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन मुघल बादशाची भेट घ्यावी असे जयसिंगाने यांना सुरक्षिततेची हमी दिली. शिवरायांनी विचार केला, बादशाह हा कपटी आहे. स्वतःच्या भावांची सुद्धा त्याने दगलबाजी केली. हे शिवराय ओळखून होते. तरी पण या प्रसंगात सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले व आपण आग्र्याला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले. पुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे. मजबूत असून बचावाला उत्तम जागा आहे. गडावर मोठे शिबंदी राहू शकते. पुरंदर किल्ल्यावर पुरंदर किल्ला इतिहासाची साक्ष देणारा किल्ला म्हणून पुरंदर किल्ला. पुरंदरच्या तहानंतर राजांकडे 12 किल्ले आणि लाखोंचे क्षेत्र राहिले.